कसं वाटोळं केलं हे सविस्तर मांडतील। ती माहिती आज या बैठकीमध्ये दिली जाणार आहे आणि चर्चा होणार आहे। आणि त्यानंतर प्रत्येक गावातून ओबीसी या मोर्चामध्ये सहभागी होईल अशा प्रकारची प्लॅनिंग आजच्या बैठकीमध्ये करायचं ठरवलं आहे। एक 30-35 प्रमुख नेते फक्त या बैठकीला उपस्थित राहणार आहे। छगन भुजबळ यांना नेपाळला नेऊन सोडा असं जरांगे पाटील म्हणले। तुम्ही जी मागणी करता ती छगन भुजबळ यांची मागणी आहे। नाही, आता कोणाला नेपाळला सोडायचं आहे, कोणाला हे करायचं आहे, जरांगे कोण ठरवणार? ओबीसी चळवळीमध्ये जो काम करेल त्याला जर परदेशात पाठवायचं असेल तर काय एकट्या जरांगेलाच महाराष्ट्रात राहायचं आहे? त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य करणं मनोज जरांगेंनी टाळलं पाहिजे। आपल्या हक्काचं कोणालाही मागायचा अधिकार आहे। जर आम्ही ओबीसी आहोत तर आमच्या समाज बांधवाचं संरक्षण त्यांच्या न्यायिक आणि संविधानिक होणं आणि यासाठी लढणं, या संदर्भात कोणी वैयक्तिक अशा प्रकारची टीका करणं ते भुजबळ साहेबांनी टाळावं आणि मनोज जरांगेंनी सुद्धा टाळली पाहिजे। ज्या ओबीसी तरुणांनी आत्महत्या केली त्या तरुणांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही असं छगन भुजबळजी म्हणाले। त्याच्या परिवाराला नोकरीची मागणी किंवा इतर मदतीची मागणी करायची की मराठा समाजात अशी मदत केलेली आहे। आताच जरांगे पाटील यांनी सुद्धा ते मागणी लावून धरली नाही, आता त्यांनी ते मोर्चामध्ये मागणी लावून धरली मुंबईमध्ये। पण या तरुणांनी ज्या लातूरच्या तो सातत्यानं ओबीसी चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता होता। जरी बरी गरीब होता, रिक्षा चालवत होता, पण तो ऑटो चालवत असला तरी प्रत्येक ओबीसी मेळाव्याला बैठकीला तो जात होता। ओबीसीच्या आरक्षणासाठी तो लढत होता आणि त्यामुळं हा जो काही सरकारने निर्णय घेतला आणि त्यांनी आपली जीवन यात्रा संपवली। मी पण 1-2 दिवसामध्ये त्याच्या कुटुंबियाला भेटण्यासाठी जाणार आहे। परवाचं माझं चाललेलं आहे, परवा मी पण जाणार आहे। मग विषय असा आहे की या ओबीसी तरुणांनी आत्महत्या करताना जे लिहून ठेवलं आहे आणि जी मागणी केली त्यामुळं सरकारचे आता डोळे उघडतील। जे काही सोंग सरकार घेते आहे त्यातून या ओबीसीच्या वर झालेला अन्याय आणि ज्याचा काहीही संबंध नाही अशा लोकांचा शिरकाव हे बघता मला वाटतं की त्या कुटुंबाला आधार देण्याची आणि सरकारने जबाबदारी घेण्याची गरज आहे। कारण सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा हा बळी आहे आणि या आत्महत्येला जबाबदारच मुळात सरकार आहे असं आमचं स्पष्ट मत आहे। त्यामुळे त्याच्या कुटुंबियाला भरपूर मदतही केली पाहिजे आणि सरकारने त्या JRचा पुनर्विचारही केला पाहिजे। आवाहन कराल का ओबीसी तरुणांना की असं टोकाचं पाऊल उचलू नका? नाही, मी कालही त्या पद्धतीचं आवाहन केलेलं आहे आणि मी पुन्हा सांगतो आहे माझ्या सर्व ओबीसी तरुणांना, आपण आवश्यकता पडले तर रस्त्यावर उतरू, संघर्ष करू आणि आपल्या हक्कासाठी आत्महत्या हा पर्याय नाही। आत्महत्या करून आपलं जीवन संपवण्यापेक्षा आपण सर्वजण जे काही चुकीचं घडेल त्याविरुद्ध रस्त्यावर उतरून लढाई करू, त्यासाठी तयार राहा। परंतु